स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या नवीन घरामध्ये। तर फायनली माझी शिफ्टिंग झालेली आहे। मी मिनी व्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी 1 ते 2 दिवसामध्ये शिफ्टिंग करणार आहे। आणि अगोदर मी काही लॉंग व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता की शिफ्टिंग करणारे वगैरे असं तसं, कारण म्हणजे तितका वेळ नव्हता माझ्याकडे। तर बाकी जे काही मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे दाखवून देते की आत्ताच जे आहे ते सामान शिफ्ट केलंय आणि जस्ट 10 ते 15 मिनिटं झालेत शिफ्ट करून। सो किती पसारा झालाय ना हे तुमच्यासोबत शेअर। तर इकडे असं पसारा पांगलेला आहे हॉलमध्ये। त्यानंतर ना गॅलरीमध्ये हे काय डिश वगैरे, त्यानंतर स्टँड कपड्याचं आणि त्याच्यावरती मी एक पॅन्ट शर्ट टाकली आहे जी की ओली होती, म्हणजे काल दुपारी धुवून टाकलेली। तर काल काही कपडेच नव्हते धुतले तर तेवढंच धुतलेलं। इकडे आरसा ठेवलाय अशा प्रकारे आणि हा जो आरसा आहे तो मी नंतर शिफ्ट करेल कुठेतरी, ड्रिल करायला लागेल अगोदर। आणि बहुतांश तरी मी असं ठरवलंय की मी बेडरूम मध्येच हा आरसा लावेल, बघू काय होतंय काय नाही तर। आणि ना आता सामान शिफ्ट करताना ना या मिररला ना इथे क्रॅक गेलाय। सो मला खूप जास्त वाईट वाटतंय ह्याचं, हे इकडे क्रॅक गेल्यामुळे। पण आता असो काय करणार ना, त्यामुळे मग हा मिरर सध्या इथे ठेवलाय, म्हटलं तो पडणार नाही, इथे खिडकीच्या मध्ये अडकून ठेवलाय। त्यानंतर ना इकडे टीव्ही, आणि हा जो टीव्ही आहे तर हा रूम ओनरचा आहे। सो त्यांना हा मला देऊन टाकायचा आहे, म्हणजे ते बोलले की आम्ही काढून घेऊ नंतर ना। तर त्यामुळे मग हा जो टीव्ही आहे 1-2 दिवसामध्ये हा निघेल आणि मग नंतर ना आपला जो टीव्ही आहे तो इकडे इन्स्टॉल होईल। त्यानंतर इकडे किचनमध्ये हे अशा प्रकारे, किचनमध्ये जास्त काही सामान नाही ठेवलेलं। तर चला मग आता जे आहे आपण असाच ब्लॉग कंटिन्यू करूयात। पहिले तर मी हा व्हिडिओ पूर्ण बनवून घेणार आहे, कारण मला हा व्हिडिओ अगोदर बनवायचा होता, बट मला इतका वेळ नाही मिळाला। त्यामुळे मग मी हा व्हिडिओ आत्ता बनवून घेते आणि त्यानंतर ना मग जे आहे सामान लावण्याचं किचनमध्ये वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। आणि आता इथून पुढे ना रेग्युलर आपला व्हिडिओ येईल आणि व्हिडिओचा टाइम सुद्धा मी थोडासा चेंज करायचं ठरवला। सो ते मी तुम्हाला पुढे शेअर करतेच। आता खूप जास्त भूक लागली आहे, कारण सकाळी नाश्ता वगैरे आम्ही काहीच केलेलं नाहीये, साधा चहा सुद्धा घेतलेला नाहीये। सकाळी 6ला उठून राहिलेली पॅकिंग केली आहे आणि लगेच सामान शिफ्ट केलंय। आता 10:30 वाजलेत आणि खूप जास्त भूक लागली आहे। तर मग सामान शिफ्ट केलं आणि ते नाश्त्याला काहीतरी घेऊन येतात ते बाहेरनं, कारण खूप भूक लागली आहे। आणि तोवरनं म्हणजे गॅस इन्स्टॉल करून नंतर सगळ्या गोष्टी करायला ना खूप वेळ लागेल। नाश्ता करून मग त्यानंतर पुढचं जे सामान आहे ते लावेल। गॅस इन्स्टॉलेशन पासून आम्ही सामान लावण्याची जी सुरुवात आहे ती केलेली। तर मला ना इथे हा बॉक्स जो आहे तो पॅक करून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे। जेव्हा केव्हा पुढे शिफ्टिंग करणार आम्ही तेव्हा ना हा बॉक्स मला कामी येईल। त्यासाठीच मी आतापर्यंत हा बॉक्स सांभाळून ठेवलेला। जशी शेगडी घेतली आहे तसं शेगडीचा जो ग्लास आहे ना तो फुटण्याची भीती असते, त्यामुळे मग त्याचं बॉक्स आतमध्ये जो थर्मोकॉल वगैरे आहे ते सर्व तसाच्या तसंच मी ठेवून दिलंय। आणि इकडे मला अजय गॅस इन्स्टॉलेशन करून देतोय। तर गॅसचं असं झालेलं, आम्ही रेग्युलेटर वगैरे सर्व पाईप वगैरे सर्व काढून घेतलेलं, कारण ना बॉक्समध्ये ते रेग्युलेटर सोबत पाईप सोबत शेगडी जी आहे ती बसत नव्हती। मग त्यामुळे ते सर्व काढून घेतलं आणि आता इथे अजय बसवून देतोय मला सर्व काही। सध्या ना आम्ही काय केलं, गॅसचा जो पाईप आहे तो बाहेरच्या साईडनं घेतलाय, कारण तो पाईप वगैरे ऍडजस्ट करायला भरपूर वेळ जाणार होता। मग अजय बोलला की मी रात्री तुला करून देईल सर्व काही, आता असंच देतो करून। म्हटलं ठीक आहे चल हरकत नाही। आता बाहेरून सिलेंडर त्यामुळे ना सध्या बाहेर ठेवलंय, मग रात्री वगैरे जे आहे ते आतमध्ये व्यवस्थित सेट करून घेऊयात। इकडे ना मला असं सुधरत नव्हतं की मी कसं सामान ऍडजस्ट करू आणि कसं लावू। मला एकतर आठवत नव्हतं मी कशामध्ये काय ठेवलंय वगैरे। त्यासाठी ना मी काय केलं, सर्व जी पोती होती ना ती पूर्ण अशी सोडून घेतली, त्याला जी सुतळी बांधलेली होती ती, म्हटलं ते अगोदर मोकळं करून घेऊयात, म्हणजे मला लक्षात येईल की मी कशामध्ये काय ठेवलंय वगैरे। सो त्यामुळे मी सर्व काही जे होतं ते सोडून घेत होते आणि नंतर ना मला लावायला इझी जाईल। सर्व काही मी आजच लावणार नाहीये, बघूयात आता जसं ऍडजस्ट होईल तसं। आणि मी डायरेक्ट शिफ्टिंग केली आहे, त्यानंतरच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते असं नाहीये। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी शिफ्टिंग करतेय। तर शिफ्टिंग करण्याचं कारण वगैरे असं काही म्हणजे स्पेशल नाहीये, बट हा काही ना काहीतरी असतं छोटं मोठं कारण जेणेकरून आपण शिफ्टिंग करतो। सो माझ्यासोबतही असंच काहीतरी आहे, त्यामुळे मी शिफ्टिंग केली आहे। दूध आणलं होतं आणि दूध तापवायला ठेवलंय मी। ऍक्च्युअल मध्ये असं झालेलं, कालचं जे दूध उरलेलं होतं ना
ते टाकण्यासाठी ना माझ्याकडे बॉटलच नव्हती, त्यामुळे मग रात्री ते दूध आम्ही असंच पिऊन घेतलं आणि पातेलं जे होतं तर ते मी एकदम ओबडधोबड पाण्याखालून काढलेलं, तर त्याला घासायचं बाकी होतं. त्यामुळे मी ना एका कॅरी बॅगमध्ये जे पातेलं आहे ते असं पॅक करून आणलं होतं. म्हटलं आपण डायरेक्ट उद्या तिथे गेल्याच्या नंतर ना पातेलं घासून काढूयात चांगलं. तर त्यामुळे मग पातेलं आता घासलं छान असं आणि त्यामध्ये दूध टाकलंय तापवण्यासाठी. कारण पहिले ना माझं चहा बनवायचं ठरलेलं प्लॅन की आपण चहा करूयात, आणि ते असतं ना की आपण नवीन घरामध्ये राहायला गेलो किंवा मग नवीन गॅस शेगडी वगैरे घेतली तर आपल्याला त्यावरती काहीतरी गोड बनवायचं असतं किंवा मग दूध उतू घालायचं असतं. तर मग मी गोड बनवणार होते, म्हणजे चहाच बनवणार होते, जास्त काही नाही. मी एकटे असल्यामुळे मग मी चहाचं कॅन्सल केलं. म्हटलं नकोच आपण आता चहा वगैरे करायला, डायरेक्ट दूध जे आहे ते मस्तपैकी जाळूया. आणि आता मला खूप जास्त भूक लागली. सकाळी समोसे खाल्ले होते पण तरी पण आज भूक लागतीये, माहिती नाहीये का असं होतंय. तर बहुतेक कामामुळे तसं होत असेल. सकाळी समोसे खाल्ल्याच्या नंतर ना थोडंसं मोबाईल बघितला, कारण खूप असं कंटाळा आल्यासारखं झालं होतं. मग मोबाईल बघितला आणि त्यानंतर ना थोडंसं आवरलं, जास्त काय नाही पण थोडंसं. आणि फक्त हा चाकू शोधण्यासाठी ना मी खाली पूर्ण गोण्या, ज्या 2 गोण्या होत्या त्या पूर्ण खाली गेला, तरी पण मला चाकू नाही मिळाला. 3ऱ्या गोणीमध्ये मला हा चाकू मिळाला. असं होतं म्हणजे काही शोधायचं झालं तर काहीच मिळत नाही आणि लक्षात पण नव्हतं मला कुठे काय ठेवलं. तर आता ना भूक लागल्यामुळे मी थोडीशी खिचडी बनवते माझ्यासाठी. मॅगीच आणावं असा विचार केला होता आणि दुकान इथे जवळच आहे, तर मॅगी आणणार होते पण पुन्हा विचार आला की नको मॅगी. उद्यापासून आपले व्हिडिओज 12 वाजेला येतील आणि कम्प्लीट 12लाच येतील. एक 5 मिनिट इकडे तिकडे होतील पण 12ला टाकायचं ठरवलंय मी आणि शक्यतो रोज व्हिडिओ टाकेल असंही ठरवलंय. आजपासून असा विचार केलाय की चला आपण अजून नवीन जोमाने काम करूयात युट्यूबवरती. तर चला मग बघूयात काय होतंय काय नाहीये तर. आणि कधी कधी असं होतं की आपण जे ठरवलं ना ते होतच नाही, किंवा मग कधी कधी असंही होतं की आपण काहीच ठरवत नाही पण ते होऊन जातं. सो अशा प्रकारे आता बघूयात पुढे समजेलच काय होईल काय नाही. तर मलाही आणि तुम्हालाही. तर इथे बघू शकता दूध छान असं मस्तपैकी उकळून घेतलंय आणि दुधाच्या ऐवजी ना पूर्ण सायच पडली खाली शेगडीवरती. चला ठीक आहे, साय तर साय. जस्ट खिचडी लावून झालीये. इकडे मागे रॅक दिसतंय ते मी ह्याच्यामध्ये ठेवलंय, बेडरूम मध्ये ठेवलंय, कारण किचनमध्ये ना रॅक बसवण्यासाठी जागाच नाहीये कुठे. आणि आहे एक जागा पण आता तिथे ते ऍडजस्ट होईल का नाही माहिती नाहीये, बघायला लागेल. अजून आम्ही काहीच विचार केला नाही कुठे काय ठेवणार कुठे काय नाहीये. तर फक्त किचनचं जे मला ठेवता येईल सामान ते मी ठेवेल, बाकी जे आहे ना ते सगळं रात्री किंवा मग उद्या वगैरे असं ठेवणार आहोत. आणि माझ्या हाताला माहिती नाहीये काय झालंय, तर पूर्ण हे जे आहे ना एकदम अशी व्हाईट व्हाईट स्किन निघाली आहे. हिटमुळे होतं, तर हे जे झालंय ते त्या प्रकारचं नाहीये जे आपल्याला हिटमुळे होतं, हे वेगळंच काहीतरी झालंय. आणि खूप असे रफ हात झालेत माझे, काही कळत नाहीये का झाले तर. सो हे खूप इरिटेट होतंय मला याने, असं राग राग येतोय. मस्त इकडे खिचडी रेडी आहे, मी आता पटकन खाऊन घेते. मी ना एक पार्सल ऑर्डर केलं होतं एक 4 ते 5 दिवसा अगोदर. तर हे 8 तारखेला डिलिव्हर होणार होतं आणि लवकर डिलिव्हर झालं. मला माहिती नव्हतं आज होईल आणि मला अचानक कॉल आला की आज तुमचं पार्सल आलेलं आहे म्हणून. मग म्हटलं ठीक आहे तर द्या. आणि खरंच मला भारी वाटलं म्हणजे आज आलं म्हणून, आणि खरं मला याची गरज होती त्यामुळे मग मी अर्जंटमध्ये ऑर्डर केलेलं. पण आता यामध्ये काय आहे ना ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आता मी काही याला ओपन करत नाहीये. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.